सो आज आपण हे ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी इथे आधी आपल्याला एक रेक्टँगल दिसत आहे, ज्याची विड्थ आहे 50, ज्याची लेंथ आहे, ज्याची लेंथ आहे 14 प्लस 34 प्लस 14. सो त्या मेजरमेंट आपण एक रेक्टँगल ड्रॉ करूया. सेंटर रेक्टँगल विड्थ आहे 50 आणि त्याची आहे 14 प्लस 34 प्लस 14. ओके, एक्सट्रूड करूया त्याला. एक्सट्रूड करण्यासाठी इथे पहा, एक्सट्रूड करण्यावेळेस इथून ह्या पॉइंट टू ह्या पॉइंट पर्यंत डिस्टन्स त्याचं किती आहे, 110 आहे. ओके, एवढं डिस्टन्स. नंतर इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 70. म्हणजेच काय असणार की ह्या एवढ्या सेक्शनचं डिस्टन्स किती, हाईट किती असणार, 110 मायनस 70. सो आपण तेवढे एक्सट्रुजन त्याला द्यायचं. सो इथं करणार 110 मायनस 70. ठीक, मग ओके, हा झाला. नंतर आता आपल्याला आपण ह्या साईडून पाहतो. ओके, ह्या साईडून पाहतो. ह्या साईडून पाहिल्यावर आपल्याला सर्कल कुठे दिसतोय, ह्या 50 जिथे विड्थ आहे त्या फेसला दिसतोय. सो आपण तिथं एक 56 डायमीटरचा एक सर्कल ड्रॉ करणार. तिथं आपण कुठून पाहतोय, आपण पाहतोय ह्या साईडून. हा बघा माऊस ह्या साईडून पाहतोय. सो आपण ही सर्कल सिलेक्ट करणार. एक्सट्रूड, नॉर्मल, नॉर्मल, नंतर सर्कल, एक सर्कल ड्रॉ करणार सेंटर पासून, ज्याची थिकनेस डायमीटर असणार 56. ओके, त्याला नंतर लगेच करू बघूया आपण की इथे त्याला एक्सट्रुजन द्यायचे आहे 18. एक्सट्रूड करायचं आहे, त्याला एक्सट्रूड 18 करायचं आहे. प्लस प्लस त्याला थोडा ऑफसेट आला, थोडा बाहेर आलेला दिसतोय सर्कल तो. सो 18 मायनस 14 तेवढा ऑफसेट द्यायचा. ओके, काय करणार आपण, एक्सट्रूड करणार. एक्सट्रूड केल्यावर किती एक्सट्रूड करणार त्याला, 18 एक्सट्रूड करणार. इनसाइड म्हणजे ब्लाइंड. ओके, ह्या साईडला घेणार. नंतर ऑफसेट किती द्यायचा आहे त्याला, 18 मायनस 14 चा ऑफसेट द्यायचा आहे. 18 मायनस 4. ओके, टिक मार्क. हे पाहू शकता, इथे आपल्याला सेव्ह आपल्याला त्या साईडला मिरर करायचा आहे. सो आपण काय करणार की ह्या साईडला क्लिक करणार, मिरर, प्लेन सिलेक्ट करूया, टॉप प्लेन, येस. सो इथे पाहू शकता मिरर झाला आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक होल दिसतो की आहे तो 32 चा. सो आपण इथे पटकन एक होल मारूया. राईट क्लिक करा, सर्कल, सेंटर चूज करा. सेंटर इथे 32 फीचर, एक्सट्रूड कट थ्रू ऑल, येस. पाहू शकता कट झालेला आहे इथे. नंतर आपल्याला इथे पाहू शकता इथे एक कट आहे. तो कट कसा आहे नीट पाहू शकता इथे. तो कट कसा आहे, हा आपला रेक्टँगल आहे, हा साइड, हा एक मिनिट, हा आपला रेक्टँगल आहे, हा असा असा. ओके, हा रेक्टँगल आहे. इथून असा कट आहे, असा असा, आणि ज्याची हाईट किती, वरून त्याची हाईट किती आहे, 12. ओके, सो आपण काय करणार, एक्सट्रूड साइड ही सिलेक्ट करूया. एक सेंटर लाईन ड्रॉ करणार, सेंटर लाईन. ओके, सेंटर लाईन ड्रॉ केली. त्यानंतर आपण काय करणार, रेक्टँगल चूज करूया, किंवा आपण लाईन टूल करूया. तुम्ही काहीही पण करू शकता. सेंटर रेक्टँगल पण ड्रॉ करू शकता.
आता मी एक लाईन असे एक इथे ड्रॉ करणार. ओके, ही केली. नंतर ह्याला मी डायमेन्शन देणार आहे किती, 40 - 12. ओके, 40 - 12 तुम्हाला नाही कळालं, ओके नो प्रॉब्लेम. मी डबल सांगतो. ह्या बघा, एक नवीन ट्रिक वापरू आपण इथे. इथे आपल्याला दिसत आहे काय की, एक मिनिट, इथे आपल्याला काय दिसत आहे, इथून 12 आहे. ओके, इथून काय 12 आहे. सो आपण काय करणार, इथून एक सेंटर लाईन ड्रॉ करणार जी वरून 12 सेंटीमीटर कमी असेल. सो आपण इथे करणार एक सेंटर लाईन ड्रॉ करूया. इथे सेंटर लाईन ड्रॉ केली. ओके, ड्रॉ केली. आपल्याला माहित आहे, आपल्याला काय माहित आहे की ह्याची टोटल हाईट किती आहे, 40 आहे. एक्सट्रूड आपण त्याला 40 आहे. आणि वरून किती सोडायचं आहे, इथून किती अंतर सोडायचं आहे, 12. म्हणजे 14 - 12 किती आलं, हे 28 आलं. किती आलं, 28. सो आपण इथे 28 डायमेन्शन देणार, 28. आणि नंतर आपण एक साधा एक इथे रेक्टँगल काढणार. खूप इझी आहे. एक रेक्टँगल ह्याला अलाइन करणार आपण. झालं. आणि त्याला मिरर करूया. हे अवघड नाही, याला स्किप करू नका, खूप आहे. नाही समजलं परत एकदा आपण स्किप करू नका. एक्सट्रूड कट थ्रू ऑन दिस. पाहू शकता कट झालेला आहे, भारी. ओके, आता काय करायचं, आता आपल्याला ही प्लेट ड्रॉ करायची आहे. जिचं डिस्टन्स किती आहे, 70 आहे. आणि जी मिड आहे, एक मिनिट रब करू द्या मला. हा, जी हिथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, 17 आहे. एक मिडलला ड्रॉ केली आहे, ज्याची विड्थ किती आहे, 18 आहे. सो आपण एक असे ड्रॉ करू इथे. सरफेस कोणता सिलेक्ट करणार, हा सिलेक्ट करणार. नंतर आपण काय करणार, एक सेंटर लाईन ड्रॉ करणार. सेंटर लाईन नेहमी ड्रॉ करायची, कारण फुल्ली डिफाईन होतो स्केच, त्यामुळे. नंतर एक आपण सेंटर रेक्टँगल ड्रॉ करणार. तर मिडल पेन्सिल इथे मार्क करायची. ओके, आता त्याचं थिकनेस आपल्याला किती द्यायचं आहे, 18. ओके, त्याला फीचर करायचं. आणि त्याची एक्सट्रुजन हाईट किती द्यायची आहे, 70. ओके, पाहू शकता इथे 70. आणि येस येस, पाहू शकता इथे 70 कॉलम उभा केला आपण. त्यानंतर आपल्याला काय दिसतंय, इथं इथे एक आपल्याला सिलेंडर दिसतोय. इथं इथे पहा, आपण ह्या साईडून पाहतोय. ओके, ह्या साईडून पाहतोय म्हणजे आपल्याला हे हे आपल्याला कुठे दिसणार, ह्या साईडला दिसणार, ह्या साईडला. ओके, ह्या साईडला दिसणार, मग आपण काय करणार, इथे सर्कल ड्रॉ करणार, ज्याची डायमीटर आहे 50 आणि ज्याची एक्सट्रुजन आहे 46. ओके, सो आपण इथे ड्रॉ करूया. कोणता पार्ट आपण कुठून पाहतोय, इथून पाहतोय. सो आपण इथे ड्रॉ करणार एक्सट्रूड बॉस बेस. साईड सिलेक्ट करूया, सर्कल. इथे मिडलला सर्कल ड्रॉ करा. याची किती देणार आपण, किती, 50. अलाइन नाही झाला सर्कल, नीट अलाइन करा. फीचर करू, एक्सट्रूड करू त्याला. इनसाइड एक्सट्रुजन करायचं, किती करायचं आपल्याला 46. आणि आणि हा, आता इथे पाहू शकता, इथे पाहू शकता, एक मिनिट. हा, इथे मी हायलाइट करतो, नीट पहा. हायलाइट केलं आहे मी. इथे किती आहे, ऑफसेट कितीचा आहे, 3चा आहे. दिसतंय तुम्हाला इथे, एक मिनिट. हा थोडा पार्ट आलेला दिसतोय का बाहेर, हा ऑफसेट आहे, 3चा ऑफसेट आहे. सो आपण ऑफसेट करूया. इथे जायचं, स्केच, ऑफसेट कितीचा आहे, 3चा. टिक मार्क करूया. येस, पाहू शकता झालं आहे हे. नंतर आपण आपल्याला ही प्लेट ड्रॉ करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, रेफरन्स प्लेन घेणार. जी रेफरन्स प्लेन ह्या पॉइंट पासून किती असणार, 14 असणार. सो काय करूया आपण, ह्या पार्टवर सिलेक्ट करूया. रेफरन्स प्लेन जनरेट झाली आहे. त्यानंतर आपण 40 देणार आणि आत हवी आहे. सो फ्लिप ऑफसेट म्हणजे स्टिक करणार. नंतर आपण आपल्याला ही नॉर्मल आपल्याकडे करून घेणार.
नंतर आता पाहू शकता ह्याची ह्या रेक्टँगलची ओके काय करणार आपण ह्या रेक्टँगलची आणि ह्या रेक्टँगलची लेंथ किती आहे लेंथ आहे 58 आणि विड्थ आहे किती विड्थ आहे 36 विड्थ आहे किती 36 सो आपण काय करू एक कॉर्नर रेक्टँगल इथून ड्रॉ करणार स्केच कॉर्नर रेक्टँगल मिड प्लेन आणि त्या अगोदर आपण काय करू सेंटर लाईन ड्रॉ करू सेंटर लाईन एक नेहमी ओरिजिन पासून सेंटर लाईन ड्रॉ करू केली आहे सेंटर लाईन यूज होते आपल्याला नंतर म्हणजे यूज होते म्हणजे फुल्ली डिफाईन स्केच होतं आपण एक सेंटर रेक्टँगल ड्रॉ करणार ज्याची पण लेंथ ठेवणार 55 ओके 55 आणि ज्याची विड्थ ठेवणार आपण 36 आणि टिक मार्क करू एक्सट्रूड करू एक्सट्रूड किती करणार आपण त्या लेट पहा एक्सट्रूड करणार आहे आपण 18 सो एक्सट्रूड करणार ह्याला एक्सट्रूड करणार 18 फ्लिप ऑफसेट आणि येस येस ही पाहू शकता जनरेट झाली आहे प्लेन आपण हाईड करू राईट क्लिक आणि आय वर क्लिक करायचं त्या ओके हे पाहू शकता ही झाली आहे नंतर आपल्याला इथं काय दिसतंय आता आपल्याला हा एक प्लेन प्लेन ड्रॉ करायचा आहे सॉरी आपल्याला हा एक आता रेक्टँगल ड्रॉ करायचा हा कसा इथून एक मिड प्लेनला करायचा ज्याची ज्याची विड्थ किती असणार 12 व प्लस 18 प्लस 12 आणि ज्याची लेंथ असणार 13 ओके पटकन आपण सिलेक्ट करूया ही प्लेन सिलेक्ट करूया रेफरन्स जॉमेट्री प्लेन प्लेन किती टोटल त्याची एक्सट्रुजन किती होती 18 होती हाफ किती असणार 9 असणार लिव्ह ऑफसेट टिक मार्क ओके आपल्याकडे नॉर्मल करून घेऊया नंतर आपण काय करणार एक सॉरी हा आपण काय करणार की एक रेक्टँगल ड्रॉ करणार ज्याची लेंथ असणार 36 आणि ज्याची विड्थ असणार 12 प्लस 18 प्लस 12 ओके कॉर्नर रेक्टँगल ऑलरेडी 36 आहे नंतर ही किती असणार त्याची आपण 12 प्लस 18 प्लस 12 एक मग त्याला एक्सट्रूड करूया एक्सट्रुजनची हाईट पहा किती द्यायची आहे आपल्याला एक्सट्रुजनची हाईट एक्सट्रुजनची हाईट किती द्यायची आहे 30 किती द्यायची आहे 30 आपण करणार इथे म्हणणार टी सॉरी 30 नाही हा 30 आणि आपण काय करणार त्याला मिड प्लेन करणार सॉरी हा मिड प्लेन आणि टिक मार्क पाहू शकता तुम्ही इथे झालं आहे ओके नंतर प्लेन हाईड करू ओके हे झाले त्यानंतर खूप सोपं आहे इथून आता फक्त आपल्याला 2 सर्कल ड्रॉ करायचे आहेत कितीचे 15चे सेम आपण ते काम करूया इथं मी साईड सिलेक्ट केली ही नंतर त्याला मी ते सर्कल ड्रॉ करणार याची मी थिकनेस ठेवणार आहे 36 ओ सॉरी स्मॉल डायमेन्शन 36 फीचर एक्सट्रूड कसं नाही ब्लाइंड करणार आहे मी इनसाइड आणि त्याची थिकनेस आहे 18 टेक्नॉर ओके इथे पाहू शकतो थोडासा ऑफसेट इथे बाहेर आला आहे कितीचा ऑफसेट आहे हा आहे ऑलरेडी 15 आणि हा आहे 12 15 आणि 12 सो आपलं थोडं चुकलं आहे इथे एडिट फीचर इथं नॉट 18 आहे 18 आहे 15 आहे आणि ऑफसेट आहे ऑफसेट लिहित आहे 15 मायनस 12 चा
सेम आपण तिकडे कॉपी करणार. मिरर मिरर करताना नीट पहा काय करतोय मी. मिरर मिरर हा. आता इथे पहा आपण प्लेन टू ला मिरर करणार. प्लेन टू झालं हे मिरर. नंतर आपण त्याला फोल क्रिएट करणार इथे. सेंटर सिलेक्ट केलं. 50 फीचर कट थ्रू ऑन ओपन. नंतर आपल्याला इथे कट ड्रॉ करायचा आहे. ज्याची डायमीटर आहे 25. फीचर एक्सट्रूड. आणि अशा प्रकारे आपला पार्ट रेडी आहे. थँक्यू.